अशाच प्रकारे आजचं छान असं तूप तुम्ही बघितलेलं आहे, मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। आता ते जे तूप बनले काय अजूनही तुम्ही बाजारचं तूप वापरता, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। दूध आपण जे घेतो त्यावरची भरपूर सारी साय निघते आणि त्या साईचं दही कसं बनवायचं हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे। पण बऱ्याच जणांना ह्या गोष्टी थोड्याशा किचकट वाटतात की साईपासून लोणी कसं बनवायचं किंवा मग लोण्यापासून सुगंधित असं तूप कसं बनवायचं। तर ह्याचा संपूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज जे साईपासून लोणी कसं बनवायचं आणि लोण्यापासून तूप कसं बनवायचं तेही सुगंधित छान दाणेदार तूप घरच्या घरी आपण कसं बनवू शकतो ह्याचा संपूर्ण व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ अजिबात स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तूप कसं बनवायचं हे लक्षात येईल। तर तुम्ही अजून जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर बाजूला काळं बटन दिलेलं आहे ते दाबा, जेणेकरून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करसाल आणि मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज मी बऱ्याच दिवसाच्या नंतर साडी वेअर केली होती, म्हटलं मैत्रिणीसोबत शेअर करावं YT फॅमिलीसोबत। तर ही साडी मला कशी दिसते, मला नेसण्यात आली का नाही किंवा कशी दिसते हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। जवळपास 2 ते 3 महिन्यानंतर मी साडी घातली आणि छान वाटत होतं मला त्या दिवशी आणि व्हिडिओ पण करायचा होता, त्यामुळे म्हटलं चला आज साडी वेअर करून व्हिडिओ बनवा। त्यानंतर रोज उकळलेल्या दुधावरची साय काढून ती एका डब्यामध्ये जमा करायची आणि तो डब्बा जो आहे ना तो फ्रीजमध्ये ठेवायचा। त्यामुळे आता हे मी तसंच केलेलं आहे। 5 ते 7 दिवस मी साय जमा केलेली आहे। जवळपास ही 10 दिवसाची साय आहे, कारण रोज 1 लिटर दूध घेतो आम्ही, त्यावरती भाकरीसारखी छान अशी साय निघते। तर ती साय मी या डब्यामध्ये 8 दिवसापासून 10 दिवसापासून जमा केली होती आणि जमा केलेला जो हा डब्बा आहे तो मी फ्रीजमध्ये ठेवला होता। त्यामुळे तुम्ही आता काय करायचं माहिती का, की साय जमा करायची आणि तो डब्बा फ्रीजमध्ये ठेवायचा। त्यानंतर इथे दही आणलेलं आहे। आता दही जे असते ना ते त्यातलं दही जे आहे ते 1 पळी मी यामध्ये टाकणार आहे, कारण की याचं आपल्याला आता इरजण लावून घ्यायचं। इरजण म्हणतात का विरजण म्हणतात, प्लीज आता ह्या शब्दाला थोडंसं मला कन्फ्यूज होत आहे, त्यामुळे मी इरजण, आमच्या इकडे तरी इरजण म्हणतात, आता तुमच्या इकडे काय म्हणतात मला ते सांगा। तर ते आदल्या रात्री जे आहे ना ही सगळी साय मी एका पातेल्यामध्ये काढली, त्यामध्ये 1 पळी दही आहे ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दही यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि ते छान पळीच्या साह्याने फिरून घेतलेलं आहे। आता पळीचं पण बाकीचं जे काही साय आणि दही लागली होती ते अशी पूर्ण काढून घेतली, कारण की कुठेही आपल्याला हे वाया घालायचं नाही आहे, कारण यामध्ये निव्वळ तूप असणार आहे, निखळ तूप असणार आहे, त्यामुळे अजिबात वाया घालायचं नाही। तर त्यानंतर आता हे मी झाकून ठेवले, म्हणजे ओव्हरनाईट 1 नाईट हे रात्रभर झाकून ठेवलेलं आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता छान अशी जी मलाई आहे ती इथे तयार झाली होती आणि जे काही पाणी आहे ना साईडला ते पाणी पण इथे सोडलं होतं आणि चक्क जे काही साईचा गोळा असतो व्यवस्थित तो गोळा इथे तयार झालेला होता। आता हे बघू शकता तुम्ही, इतकं छान म्हणजे सॉफ्ट लागत होतं। बरेच जण ह्याला भाकरीवर खाण्यासाठी पण खातात, छान लागतं ते आणि शरीरासाठी पण चांगलं असते, आपल्या स्किनसाठी खूप छान असते तूप। तर अशाच प्रकारे आता हे मी साईडला ठेवते आता, कारण की मला डबा वगैरे करून घ्यायचा होता पिल्लूचा। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सिक्रेट म्हणजे की पिल्लू जर तूप बनवायचं असेल मला तर पिल्लू शाळेत गेल्याच्या नंतरच बनवावं लागते, कारण की त्याला अजिबात तूप आवडत नाही, म्हणजे इव्हन त्याचा कडवण्याचा वास जरी असेल ना तर तो त्याला आवडत नाही, त्यामुळे मला पिल्लू शाळेत गेल्याच्या नंतरच हे बनवावं लागते। त्यानंतर आता इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे। मी या जेव्हा लोणी काढायचं कसं किंवा मग तूप बनवायचं कसं ह्याच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यामुळे एक ट्रिक फॉलो करून तुम्ही घरी आता घरच्या पद्धतीने मस्तपैकी तूप बनवू शकता। त्यामुळे आता बघू शकता तुम्ही इथे छान असं पाणी जे आहे ते सोडलेलं आहे। आता हे जे साय आहे ती पातळ झालेली आहे, सकाळी इथं थोडंसं घट्ट झालं होतं, पण आता रूम टेम्परेचरला आल्याच्या नंतर आता कसं थोडंसं ऊन पण पडते, त्यामुळे ही जी काही साय आहे ती पातळ झालेली आहे। आता एक काम करायचं, पहिली सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे ही आहे की रात्री मी एका भांड्यामध्ये पाणी भरून ठेवलं होतं, ते पाणी कळशीमध्ये भरून ठेवलं होतं, त्या कळशीतलं एक तांब्या जो पाणी आहे ते यामध्ये ॲड केलेलं आहे। आता बरेच जण कन्फ्यूज होतात की गरम पाणी टाकायचं का किंवा मग थंड पाणी टाकायचं का। तर मी असं गरम पाणी थंड पाणी या गोष्टीचा विचार करत नाही, जे काही नॉर्मल टेम्परेचरचं रात्रीचं शिळं पाणी असते
तेच मी यामध्ये एक तांब्या टाकलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता एक 5 ते 7च मिनटं याला मी रवीला फिरवलेलं असेल. तुम्ही रवी म्हणता का रवी म्हणता, तर रवीनं फिरवलं त्याला रवीनं, तर तुम्ही बघू शकता की किती छान असा लोण्याचा गोळा लगेच वर येतो. तर त्यामुळे ही टिप तुम्ही दुसरी वापरा की तुम्ही ना रवीच्या साह्याने त्याला छान असं फेटून घेतलं की नंतर सगळं लोणी वर येतं. आता हे जे काही लोणी जितकं वर आलेलं आहे तितकं मी काढून घेते आणि दुसऱ्या भांड्यामध्ये जमा करते. आणि बघा किती छान असा गोळा तयार झाला आणि काही फार मेहनत लागली नाही आणि सहजच तो गोळा जो आहे लोण्याचा निघाला. आता मी हे सगळं दुसऱ्या भांड्यामध्ये म्हणजे स्टीलच्या पातेल्यामध्ये मी काढून घेत आहे. म्हणजे सुरुवात आता बघा मिक्सरचा मी अजिबात इथे वापर केलेला नाही आहे किंवा मिक्सरचा वापर करायचा देखील नाही. कारण की काय होतं म्हणजे मी पण पहिल्यांदा मिक्सरचा वापर करूनच तूप बनवायचे, पण जेव्हापासून मला ही ट्रिक कळाली ना तेव्हापासून मी मिक्सरचा वापर अजिबात करत नाही. आणि खरं सांगू का, मिक्सरच्या तुपामध्ये आणि जे आपण ह्या रईच्या साह्याने जे लोणी काढून त्याचं तूप बनवलं ना त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे रईच्या साह्यानेच बनवा. आता जेव्हा तुम्ही ही माझे पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर मला 100% गॅरंटी आहे की तुम्ही पण अजिबात मिक्सरचा वापर करणारच नाही. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे ताक जे आहे ते ताक तयार झालेलं आहे. आता हे ताक बाजूला ठेवून द्यायचं. बरेच जण हे ताक पितात थोडंसं मीठ टाकून किंवा साखर टाकून, किंवा मग बरेच जण याची भाकरीमध्ये टाकून पण करतात, किंवा तुम्ही त्याची कढी पण बनवू शकता. आता हे डिपेंड करते तुम्हाला काय आवडते. कुणाला अनुशापोटी ताक प्यायला आवडते, कुणाला त्याची कढी खायला आवडते, तर कुणी याच्यापासून ना माहिती का मस्त भाकरीमध्ये टाकून पण भाकर करतात बरं का. तर त्यानंतर असं आहे. पण मला आठवते लहानपणी जेव्हाही मी माझ्या मामाच्या गावी जायचे आणि रई लावून माझी आजी जेव्हा हे बनवायची ना म्हणजे लोणी काढायची आणि तूप बनवायची, त्यावेळी सगळ्यांना एक एक ग्लास द्यायची. त्यावेळी मला काही आवडत नव्हतं ते ताक, पण आता मला त्याचं महत्त्व देखील कळते आणि आवडते पण. तर अशा पद्धतीने आता तुम्ही बघू शकता लोणी असं सगळं काढून घेतलेलं आहे ताटामध्ये. आणि आता हे लोणी काढलेलं आहे ते मात्र छान धुवायचं. दुसरी टीप ही आहे की हे जे लोण्याचा गोळा आहे ना तो स्वच्छ धुवायचा. 2 पाण्याने धुवा किंवा 3 पाण्याने धुवा. अजिबात इथे कंटाळा करायचा नाही. कारण काय होतं माहिती आहे का, जर आपण कंटाळा केलो ना तर एखाद्या वेळा असं होते की 10 दिवसच नाही, आपण 15 दिवसाची पण साय जमा केलेली असते. तर त्यामुळे दुधाचा एक स्पेशल वास असतो, तो वास जो आहे ना तो जास्त येतो कढवताना, तर कढवल्याच्या नंतर. तर त्यामुळे काय करायचं, ह्या लोण्याचा गोळा खूप छान धुवायचा, पेशन्सनी धुवायचा, व्यवस्थित धुवायचा. तो सगळा असा पांढरा शुभ्र गोळा निघाला पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे पहिल्यांदा मी जेव्हा पाणी हे लोण्याचा गोळा धुते ना त्यावेळी पाणी शुभ्र निघते. तर मी जोपर्यंत पाणी निथळ निघणार नाही तोपर्यंत हे लोण्याचा गोळा धुणार आहे. आणि मी काही अजिबात कंटाळा केलेला नाही आहे. आणि मला माहिती आहे थोडासा व्हिडिओ लेंदी झालेला आहे, थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहे, पण हरकत नाही. मी यामध्ये सगळी तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप सगळं सांगत आहे, त्यामुळे म्हटलं व्हिडिओ लेंदी झाला तरी हरकत नाही. पण व्ह्यूअर्सला आहे ना सगळ्या गोष्टी बारकाईने समजल्या पाहिजे. हाच माझा हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा उद्देश होता. तर आता इथे सगळं लोणी जे आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं. काठाचं जे काही थोडं थोडं जरी लोणी असेल ना ते काढायचं. अजिबात ना म्हणजे निष्काळजीपणा करायचं नाही. कारण की तूप तुम्हाला माहिती आहे तूप किती महाग आहे आणि एवढ्या महाग वस्तू आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा का बरं वाया घालायच्या आहे ना. तर त्यामुळे जेव्हा ज्या दिवशी भरपूर वेळ आहे त्याच दिवशी हे करायला काढा. कारण की मग बनवताना पण तुम्हाला कंटाळा येणार नाही, उलट उल्हासच येईल. तर आता बघू शकता मी पहिल्या पाण्याने धुवून घेतलं, परत दुसऱ्या पाण्याने धुत आहे. आणि तो जो लोण्याचा गोळा आहे ना तो असा फक्त म्हणजे गोळा नाही धुवायचा, त्याला छान असं फोडून घ्यायचं. म्हणजे आतमधून जे तुपाचे त्यामध्ये जे कण आहेत ना ते निघले पाहिजेत. ताकाचे जे कण आहेत ना ते निघले पाहिजेत आणि स्वच्छ झालं पाहिजे ते तूप बनवताना. त्यामुळे काय करायचं की हा लोण्याचा गोळा जो आहे तो फोडून व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि मगच काढायचं. आता हे दुसऱ्या वेळची माझी धुवून घेण्याची वेळ आहे, त्यामुळे बघू शकता तिसऱ्या वेळची आहे. तर त्यानंतर आता हे जो काही लोण्याचा गोळा आहे ना हा छान मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे. म्हणजे ग्रीन कलरचं छान अशी डिश आहे माझ्याजवळ, तर त्यामध्ये मी टाकलं कारण की ते तुम्हाला दिसायला पण छान वाटावं. आणि एकदम पांढरा शुभ्र हिरव्या प्लेटवरती लोण्याचा गोळा अगदी छान दिसतोय. तर हे सगळं जे लोण्याचा गोळा आहे ते यामध्ये काढून घ्यायचा. आणि तुम्ही जेव्हा लोण्याचा गोळा काढताना त्यावर पण थोडंसं असं पाणी जे आत असतं ना तर ते सोडतं बरं का. तर त्यामुळे ते पण पाणी सगळं काढून घ्यायचं. कारण की जेव्हा जर मग त्यामध्ये जरी पाण्याचा अंश असला ना, आपण जे धुत असतो त्याचा जर पाण्याचा अंश जर त्या लोण्यामध्ये असला तर कडवत असताना ते खूप उडते आणि उडल्याच्या नंतर त्या ज्या पाण्याच्या कणासोबत आहे ना तूप पण उडते. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची की त्यामध्ये जे काही पाणी असेल ना ते पाणी पूर्ण निथळलंच पाहिजे. आता बघू शकता तिसऱ्या वेळ हे धुतल्याच्या नंतर लोणी पाणी किती निथळ निघलेलं आहे. त्यामुळे एवढं निथळ होईपर्यंत लोण्याचा गोळा स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे अजिबात वास येणार नाही तुपाला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तूप तुमचं जास्त दिवस टिकेल. ठीक आहे.
तर आता हे सगळं लोण्याचा गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे. अगदीच काठाचं बोटाच्या साह्याने जे काही त्याला म्हणजे काठाला लागलेलं आहे पातेल्याच्या ते सगळं मी इथे काढून घेतलेलं आहे आणि लोण्याचा गोळा इथे तयार करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदीच पांढरा शुभ्र कापसासारखा लोण्याचा गोळा इथे तयार झालेला आहे. आता हे जर हे कढवताना खरं सांगू का, पिल्लू लिटरली घराच्या बाहेर जाते, त्यामुळे तो शाळेत गेल्याच्या नंतरच मला हे सगळे कामं करावं लागतात. मला नवल वाटतं की काही लेकरं तूप खातात आणि या गोष्टीमध्ये मी खूप दुर्दैवी आहे. म्हणजे पिल्लूला अजिबात तूप खायला आवडत नाही आणि हे माझं पण तसंच आहे. म्हणजे मी पण लहानपणी मला किती जरी सांगितलं ना की तूप खा, चांगलं असते, हुशार होते, मी पण नाही खायचे. आता मी पण तेच ट्रिक वापरते माझ्या पिल्लूवरती की बघ ना, तुला मॅथ पण येईल, तुला मग सायन्स पण समजेल पटकन आणि तू गोरा होशील किंवा खूप स्मार्ट दिसशील, अशा ट्रिक्स आहेत. किंवा मग त्याच्या शाळेमध्ये टीचरला सांगून वगैरे सगळं मी करून पाहिलं, पण तो काय अजिबात तूप खात नाही. तर आता इथे लोणी आपलं मस्तपैकी तयार झालेलं आहे. आता ह्या तयार लोणीला आपल्याला कडवायचं आहे. आता येते आपली मेन स्टेप, ती म्हणजे आता तुम्हाला परत तिसरी मी ट्रिक सांगते की जाड गुडाचंच कढई इथे घ्यायची आहे. कारण की पातळ गुडाचं घेतलं ना तर ते लवकर करपण्याची पण शक्यता असते. त्यामुळे जे काही जाड गुडाचं तुमच्याकडे भांडं असेल, जसं की कढई असेल किंवा मग पातेलं असेल, ते पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये लोणी टाकायचं. आता बघू शकता मी जाडगुडाची इथं कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये जे काही लोण्याचा गोळा तयार केलेला आहे तो यामध्ये टाकला आहे आणि जे काही स्पूनला पण थोडंसं चमच लागलं होतं ना ते पण मी लोणी यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर गॅस पेटवला, गॅसवरती ही कढई ठेवून दिली आणि कढई ठेवून दिल्याच्या नंतर आता मंद आच, एक पाचवी टिप्स आहे तुम्हाला की जे काही आच आहे ना ती अशी मंद आचेवर ठेवून द्यायची आणि मंद आचेवर ठेवून देऊन ही प्रोसिजर होऊ द्यायची. किंवा मग मोठा गॅस करचाल किंवा मग मोबाईलमध्ये रील्स बघायला गेलो आपण. आता बऱ्याच वेळा असं होतं की सहज आपल्याला थोडासा वेळ मिळाला की आपण मोबाईल खोलतो, रील्स वगैरे बघतो किंवा मग सिरियल बघतो. तर असं करायचं नाही. याला सगळ्यात इम्पॉर्टंट टिप म्हटलं तरी हरकत नाही. तर असं नाही करायचं, तिथेच थांबायचं. त्यानंतर आता मी तिथेच थांबले होते कारण की मग विसरल्याच्या नंतर ते सगळं जळून जाईल किंवा करपून जाईल, तर मग एवढ्या मेहनतीला माझ्या काही पर्यायच राहणार नाही. त्यामुळे मी तिथेच थांबले. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता छान असं आज गरम झाली की ते जे काही लोण्याचा गोळा आहे तो विथळला आहे आणि जो काही फेस आहे त्यावरचा तो वर येत आहे. पण अजिबात ह्या फेसला घाबरून जायचं नाही, हे परत छान होणारच आहे. म्हणजे याला वेळ लागतो थोडासा, म्हणजे 15 ते 20 मिनटं लागते कडवायला किंवा थोडा जास्तही वेळ लागतो. आता डिपेंड करते की तुम्ही जास्त आच करायची नाही, मध्यम आचेवरती किंवा मंद आचेवरती हे करू शकता. त्यानंतर आता हे लोण्याचा गोळा जो आहे तो इथे वितळलेला आहे, छानपैकी तुपाला उकळी येत आहे. तर घाई करायची नाही, सगळं काही हळूहळू त्याला उकळू द्यायचं. त्यामुळे काय होईल, जर आपण हळूहळू उकळू दिलं ना तर तुपाला जो आपल्याला हवा तो सोनेरी रंग येईल. त्यामुळे जे आहे ते हळू उकळू द्यायचं, त्याला त्याची प्रोसिजर व्यवस्थितरित्या पडू द्यायची आणि त्यानंतरच आपण त्याला हे करायचं. आता तुम्ही बघू शकता हा फेस आलेला आहे, या फेसला अजिबात घाबरायचं नाही. आणि तळाशी जे काही म्हणजे हे दुधाचे कण वगैरे असतात ना ते तयार होतात त्यामध्ये. आता इथे फेस आला तर त्याला तुम्ही हलवू शकता किंवा थोडासा बुडाला लागत असेलच तर ते फिरवून तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. इथे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ते एका स्पूनच्या साहाय्याने ते व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि खरं सांगू का, मला पण नव्हतं जमत पहिल्यांदा तूप कडवायला. एकदा असं झालं की पिलूच्या म्हणजे पप्पा आहेत ना पिलूचे, तर त्यांच्या फ्रेंडनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं त्यांच्या घरी. तर मग मी गेले होते आणि तिथे गेल्याच्या नंतर आता आपण कसं असतो म्हणजे या ना आत असं म्हणतात. तर त्या ताईने मला आत बोलवल्याच्या नंतर तिथे छान असं सायंकाळची वेळ होती, तुपाचा दिवा चालू होता. तर मी त्यांना म्हटलं की ताई तुम्ही तुपाचा दिवा लावता का रेग्युलरली? तर त्या बोलल्या हां. तर मग मी म्हटलं की तुम्ही मार्केटचं तूप का बरं वापरता? म्हणजे ते आमच्या गावाकडचे आहे. तर मी त्यांना विचारलं तुम्ही मार्केटचं तूप का बरं वापरता? कारण ही मार्केटच्या जे तुपाचे डब्बे आहेत ना पण खूप सारे असे रिकामे डब्बे मला त्यांच्याकडे दिसले होते. तर मग मी विचारलं तुम्ही हे तूप वापरता का विकतचं? तर त्यांनी सांगितलं की नाही ताई, हे जे आहे ना हे तूप मी दिव्यासाठीच वापरते फक्त, आणि घरी खाण्यासाठी मी असं तूप बनवलेलं आहे. म्हणून त्यांनी तो घरातला डब्बा काढून आणून दाखवला मला आणि मी हातावर घेऊन पाहिलं तर इतका म्हणजे जसं झाकण त्यांनी त्या डब्याचं काढलं एवढा खमंग वास येत होता, काय सांगू तुम्हाला. मग मी म्हटलं एवढा खमंग वास तुम्ही कडवलं का? तर त्यांनी सांगितलं हो मीच कडवलं. तर मग मी त्यांना तेव्हा प्रोसिजर विचारून घेतली की तुम्ही कसं कडवलं ताई? तर त्या बोलल्या की मी असंच हाताने म्हणजे रईच्या साह्याने केलं. तर मी म्हटलं तुम्ही मिक्सर वापरत नाही का? तर त्यांनी सांगितलं की नाही मी मिक्सर वापरत नाही,
तर आता बघू शकता तुम्ही यामध्ये सुगंधित वास येण्यासाठी मी कंटिन्यू करते स्टोरी बरं का. तर हे जे काही इलायची आहेत ना, त्या इलायची टाकल्या त्याने वास खूप छान येतो. त्यामुळे जर तुमच्याकडे काही नसेल, म्हणजे कुणी कढीपत्ता टाकतं किंवा मग कुणी नागेलीचं पान टाकतं किंवा मग कुणी मेथीदाणे टाकतात, ज्यांच्याजवळ जे अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकता. माझ्याजवळ इलायची होती, तसं मी पिलूच्या पप्पाला सांगितलं होतं मार्केटमधून मला प्लीज 2 नागेलीचे पान आणून द्या, कारण की नागेलीचं पान टाकल्याच्यानंतर खूप खमंग एकदम तूप होतं. मला अनुभव आहे आणि ते तूप मला खायला खूप आवडतं. तर त्यांना सांगितलं, पण ते एका कामामध्ये नेहमीच असं होतं की ते विसरून गेले आणि मग मला परत नाही त्यांना मागवं वाटलं. मग मी जे काही माझ्याजवळ इलायची होती ते इलायची मी यामध्ये ॲड केलेली आहे. तर तर ती स्टोरी अशी होती की मी त्या ताईला विचारलं की का तुम्ही मिक्सरच्या साहाय्याने का नाही करत. तर त्यांनी सांगितलं की जे मिक्सरच्या साहाय्याने आपण करतो ना तूप, तर त्याचा असा चिकट वास येतो, तुम्ही अनुभव घ्या. आणि रईच्या साहाय्याने जर केलं ना तर ते खूप छान होते. तर मग मी तीच गोष्ट लक्षात ठेवली. मग जेव्हा बाजार असतो ना, त्या दिवशी आमच्या इथे म्हणजे असे सामान विकायला येतं, छान अशी रई किंवा मग लाकडाचे सामान येतात, छोटे छोट्या स्टीलचे भांडे वगैरे येतात. मग मी त्यांच्याकडे गेल्याच्यानंतर आवर्जून त्या काकांना विचारलं, काका रई आहे का. तर त्यांनी म्हणले हां आहे. तर मग मी ती रई घेऊन आले मार्केटमधून आणि तेव्हा असं 8 ते 10 दिवसाची मी साय जमा केली आणि त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे, म्हणजे त्या ताईने सांगितल्याप्रमाणे मी करून पाहिलं आणि त्यानंतर मला प्रचंड तूप आवडलं. कारण की रव्याचं जे तुपाचं टेक्स्चर होतं ना, ते एकदम रवाळ पण आलं. तर तेव्हापासून आहे ना मी मिक्सरचा अजिबात वापर करत नाही आणि मला 100% गॅरंटी आहे, आता तुम्ही पण मिक्सरचा वापर न करता जसं मी व्हिडिओत दाखवलं, मला जसं त्यांनी सांगितली प्रोसिजर तशीच मी या व्हिडिओमध्ये अप्लाय केलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही घरी करून बघू शकता. एकदम एक नंबर रवाळ सुगंधित तूप तयार होणार आहे आणि तेही घरच्या घरी आणि फार वेळ न खाता. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा. परत मला कमेंट सेक्शनमध्ये येऊन याचा रिझल्ट सांगा किंवा मग काही अडचण असेल तर तुम्ही मला तेही विचारू शकता. तर तुम्ही बघू शकता आता साईडला जे काही तूप लागलेलं आहे ते मी यामध्ये ॲड करून घेत आहे. तर असं आहे, प्रत्येकजण काय आईच्या पोटातून कोणीही शिकून येत नसते, कुणाच्या तरी सांगण्याहून कुणाच्या तरी बघण्याहूनच ह्या गोष्टी शिकायला मिळतात. तर मलाही त्या ताईंकडून अशी गोष्ट शिकायला मिळाली आणि ती मी गोष्ट तुमच्यासोबत म्हणजेच माझ्या वाईटी फॅमिलीसोबत शेअर करत आहे. आणि तुम्ही बघू शकता आता हे काही जे काही म्हणजे तूप कडलेलं आहे ना, तर जे काही आता त्याला थोडासा असा तुम्ही बघू शकता लालसर असा रंग येत आहे. तर याला उकळू द्यायचा, अजिबात याला काही करायचं नाही. आता हे छान उकळलेलं आहे आणि आता आपल्याला फक्त याला काही जास्त वेळ लागणार नाही, 5 मिनटं 7 मिनटं लागतील. तर मी तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने दाखवते. त्याच्या तळाशी जे ना दुधाचे घटक आहेत ते तपकिरी रंगाचे व्हायला लागलेले आहेत बघा. तर काय करायचं, असं झाल्याच्या नंतर गॅस तुम्ही बंद करू शकता. फार असं कडक तूप कडवायचं नाही, कारण की काय होते की खूप जर आपण जर तूप कडक करायला गेलो किंवा कडवायला गेलो ना, तर त्या तुपाची जी चव आहे ना ती कडवट लागते. त्यामुळे जेव्हा आता ही कडवून झालेलं आहे आता मला ही प्रोसिजर इथेच थांबवायची आहे. त्यामुळे जे ग्लासामध्ये थोडंसं पाणी घेतलं ते हाताच्या साहाय्याने मी यामध्ये शिंतोडा मारला आणि शिंतोडा मारल्याच्या नंतर लगेच यावरती असं झाकण टाकून ठेवायचं. याने होते काय की जी काही प्रोसिजर मला ज्या ॲक्युरेट प्रोसिजरला तूप कडवणं थांबवायचं आहे तीच प्रोसिजर याने होते. तर तुम्ही बघितलं असेल की एक ग्लासमध्ये पाणी घेतलं, ते थोडासा शिंतोडा मी त्याच्यावर मारला. अशाच प्रकारे आजचं छान असं तूप तुम्ही बघितलेलं आहे, मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आता ते जे तूप बनलेलं आहे ना ते नॉर्मल टेम्परेचरवरती येऊ द्यायचं. अतिशय थंड किंवा अतिशय गरम असताना ते चाळून घ्यायचं नाही, थोडं नॉर्मल टेम्परेचर आल्यानंतरच ते चाळून घ्यायचं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता ते थोडं नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतर मी ते चाळून घेते आणि सेट झाल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण दाखवते की तूप कसं बनलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की त्या स्टेपला ना म्हणजे तूप कडणं बंद होते, त्यावेळी मी झाकण ठेवून दिलं आणि ते कडणं जे तूप आहे ते थांबलं. मग म्हटलं चला आता ते खूप गरम आहे, तोपर्यंत पिल्लूला ट्युशनला नेऊन सोडावं. तर पिल्लूचं ट्युशन असते 4 वाजता, पण कंप्लीट त्यांना अर्धा तास लेट करते. कितीही घाई गडबड केली तरी हे बुक राहिलं ते बुक राहिलं, थांब सायकल घेऊ दे, सायकल घेतल्याशिवाय जात नाही, असं असतेच पिलूचं. तर 4:30 वाजलेले आहेत आता आणि आता नॉर्मल तूप असं जेव्हा कोमट होईल ना तर त्यावेळी मी तुम्हाला एका कॅटलीमध्ये काढून दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत. आता त्यानंतर ना मी घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर ज्या प्रोसिजरला मला एक्झॅक्टली हे तूप कडवणं थांबायचं होतं ना, तर ती पण टिप तुम्ही वापरू शकता. ज्यावेळी तुम्हाला वाटते की आता हे खूप करपलं जाते तर त्यावेळी ते पाण्याचा शिंतोडा मारायचा, झाकून ठेवायचं आणि एक
कोमट झाल्याच्या नंतर हे असं चाळणीच्या साहाय्याने चाळून घ्यायचं, कारण की खूप गरम असताना पण तूप गाळायचं नाही, त्यांनी चाळणी पण तुटून जाईल तुमची. तर ते पण करायचं की खूप गरम असताना पण तूप चाळायचं नाही किंवा मग खूप थंड असताना पण चाळायचं नाही, मग ते जो काही प्रॉपर चाळल्या जाणार नाही थंड झाल्याच्या नंतर. त्यामुळे तूप कोमट असतानाच इथं चाळून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता, याला काय म्हणतात माहिती नाही, जे वरी खरवड काहीतरी म्हणतात, खरवड असं काहीतरी म्हणतात, आमच्या गावाकडे म्हणतात जे काही चाळणीमध्ये आहे ना, तर ते तुम्ही ते पण भाकरीसोबत खाऊ शकता. आता इथे तूप छान असं तयार झालेलं आहे. ते मी झाकण लावून मी काही फ्रीजमध्ये ठेवत नाही, याला नॉर्मल बाहेरच ठेवते, कारण या तुपाला आता काहीही होणार नाही. त्यानंतर 1-2 तासानंतर मी तुम्हाला याचा रिझल्ट दाखवते. छान असं रवाळ तूप इथे तयार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि जर तुम्ही नवीन असाल, मी परत एकदा सांगते, तर माझ्या चॅनलला बाजूला काळं बटन दिलेलं आहे, ते दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतर अशा नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.